नमस्कार मंडळी. तर भरपूर जणांनी मला कमेंट केली होती की माझ्या हेअर केअर रुटीन बद्दल सांग. आता तुम्हाला माझे केस छोटे वाटत असतील, पण खूप जास्त नाही, पण एवढे आहेत. सो तुम्हाला ओपन केल्यानंतर दिसतील. मी सध्या वर लावलेले आहेत. सो त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ होणार आहे. तुम्हाला इथं कढीपत्ता बघून वाटत असेल की बाई ही काही एवढा कढीपत्ता भाजीत टाकणार आहे, तसं नाही. तर आपण आज अशी एक मस्त टोनरची रेसिपी बनवणार आहोत, जी की मी माझ्या केसांसाठी नॉर्मली आता सध्या यूज करते आणि छान अशी इफेक्टिव्ह पण आहे. तर त्यासाठीच आपण घेतलेला आहे कढीपत्ता भरपूर असा. त्यानंतर मस्त अशी जास्त मेथी घेतलेली आहे, कॅस्टर ऑइल, एरंडेल तेल आहे आपल्याकडे आणि पाण्याचं टोनर पाण्याचंच असतं ना, त्यामुळे पाण्याचं बनवणार आहोत. तसेच ह्या व्हिडिओच्या शेवटी मी आणखीन एक टिप तुम्हाला देणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि खुशी मॅडम पण बघा, मी कसं टोनर बनवते याची वाट बघत बसलेले आहेत. तुला पण लावायचं, तुला ऑलरेडी एवढी जास्त केस आहेत. हां नको तुला? ठीक. तर अगोदर आपल्याला काय करायचंय, गॅस ऑन करायचा आहे. त्यानंतर असं मस्त अर्धा बॉटल आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. आणखी थोडं जास्त टाकू, मी पाणी घेते संपलं. त्यानंतर आपण आता हा एवढा कढीपत्ता घेतला होता, तो कढीपत्ता टाकणार आहोत. खुशी पण आणि नंतर मेथी आणि हे कॅस्टर ऑइल, एरंडेल तेल आधीच आणलेले मी हे बनवण्यासाठी. असं मस्त पैकी अर्धी बॉटल टाकू शकता तुम्ही, तुम्हाला जेवढं चांगला इफेक्ट नाही. आणि एरंडेल तेल, कॅस्टर ऑइल आपल्या केसांसाठी खूप छान असतं. त्याला आपण नारळ, आपलं नॉर्मल पॅराशूट तेल, नारळाचं तेल असतं, त्याच्यामध्ये पण मिक्स करून लावलेलं पण गरम करून छान असतं. सो तसं पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि आपलं बाकी आता जे आपण टोनर बनवलेलं आहे ते चालू आहे बनायला. आणि ह्याला तोपर्यंत उकळू द्यायचं, शिजू द्यायचं, जोपर्यंत जे पाणी टाकलेलं आहे आपण ते पूर्ण पाणी अर्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला उकळू द्यायचंय. आणि तोपर्यंत मी माझं दुसरं काम करून येते आणि याला आपण असं ठेवूया आणि बाकी कसं टर्न आउट झालं ते मी तुम्हाला दाखवते. तर आपलं जे आपण पाणी घेतलं होतं ते ऑलमोस्ट कमी होत आलेलं आहे, अर्ध होत आलेलं आहे. बट मला वाटतं की थोडंसं जास्त झालंय, बट नो प्रॉब्लेम, आपण जास्त दिवस वापरू शकतो. मी जास्त दिवस वापरू शकेल. आता मस्तपैकी कढीपत्ता परत मेथी सर्व असं एकदम मुरलंय, त्याच्यामध्ये छान असं झालंय आणि कलर पण पूर्णपणे चेंज झालेला आहे. आता याला आपण ट्रान्सफर करून घेऊ, गाळून घेऊ छानपैकी. ऑलमोस्ट एक 20 मिनिट झाले असतील मी याला ठेवून. तर तुम्ही एक चेक करत राहा की पाणी अर्ध होते का नाही. आणि याला गॅस जास्त जाऊ शकतो, त्याच्यामुळे ट्राय करा की इंडक्शन असेल तर इंडक्शनवर बनवा. माझे इंडक्शन आता मी नीट करायला टाकलेलं आहे, ते लवकरच येईल, बट मला आता बनवायचं होतं त्यामुळे मी गॅसवर बनवावं लागलं. सो चला आता आपण याला गाळून घेऊया. तर तुम्ही ह्याच्यामध्ये तर ही एक स्प्रे बॉटल होती माझ्याकडे अगोदरचीच, त्याच्यामध्ये आता आपण हे टोनर ट्रान्सफर करू. गरम नाही करायचं, थंड झाल्यावर करायचं, पण मला थोडीशी गडबड आहे म्हणून मी गरम करते. एक बॉटल पूर्ण भरलेली आहे, त्याचं कव्हर लावून घेऊ. तर मस्तपैकी आपलं टोनर तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला अप्लाय करून पण दाखवते, चला माझ्यासोबत. हे आपलं बनवलेलं टोनर आणि केस पण मस्त मी आता असे मोकळे करून घेतलेले आहेत आणि उद्या हेअर वॉश करायचं आहे, त्यामुळं आता सध्या लावून घेऊ आपण. हेअर वॉशच्या अगोदर शेक करू अगोदर छानपैकी. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय की असं भांग पाडायचे एक 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 एक
आणि त्याच्यामध्ये असं हे स्प्रे करायचं आणि थोडंसं मालिश केल्यासारखं करायचं. सेम प्रोसेस मला ह्याच्यामध्ये क्लिअर दिसत नाहीये तर मी इकडे आरशामध्ये बघून करते. आणि डॅन्ड्रफ सुद्धा कमी होतो गाईज. दोन्ही हाताने मसाज करायची. हे बघा माझे हेअर तुम्हाला त्या व्हिडिओ त्याच्यामध्ये दिसले नव्हते पहिल्या क्लिपमध्ये, तर इतके आहेत सध्या. छान आहेत माझ्या कामापुरते, कारण मी एवढे हेअर कधीच वाढवले नव्हते एवढे लॉंग. मस्त अशी मालिश 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 मालिश. आणि आता आपण फक्त समोरच्या एरियाला लावलेलं आहे, समोरच्या साईडने. आता परत इथून पण बॅक साईडनं पण लावायचं. सो अगोदर इथली मालिश करून घेऊ. आणि मी टिप पण देणार आहे एक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण इकडून केस असे उलटे करू आणि ह्या साईडने मारून घेऊ. जर तुम्हाला मारता येत नसेल इकडून तर तुम्ही दुसऱ्याची हेल्प घेऊ शकता. सेम प्रोसेस रिपीट. झालेले मी दोन्ही साईडने अप्लाय केलेले. आता थोडंसं मालिश करू हलक्या हाताने. छान वाटतं मालिश केल्यानंतर. तर गाईस झालेले माझं टोनर अप्लाय करून मस्त वाटतंय, थंड पण वाटतंय आणि डोकं थंड राहिल्यामुळं पण केसाचे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सो आणि नुसतं वरून लावून काही उपयोग नाही, मधून आपण आपल्याला चांगलं चांगलं खावं पण लागेल. सो आपलं मस्त असं टोनर लावून झालेलं आहे. आणि आता हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आता मी ती टिप सांगते जी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये ऐकण्याची इच्छा होती. सो ती टिप अशी आहे की केस जर गळायचे थांबवायचे असतील तुम्हाला जास्त लवकर किंवा फ्रिक्वेंटली, तर रात्री झोपताना जे आपण काय करतो की वेणी वगैरे टोचते म्हणून आपण केस मोकळे सोडून झोपतो. मी पण अगोदर तसंच करायचे, बट आपण वेणी घालून झोपलं पाहिजे दररोज म्हणजे झोपताना. कारण त्यामुळे जेव्हा आपण केस मोकळे सोडतो आणि त्यातल्या त्यात एवढी जर म्हणजे खांद्याच्या जर आपल्या खाली असतील तर ते तुटायचे भरपूर चान्सेस असतात. त्यामुळे केस तुटून खूप जास्त गळू शकतात. सो झोपताना रात्री दररोज वेणी घालून झोपा, त्यामुळे बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. ही एक टिप होती. आणि मी केसासाठी हेअर ऑइलसुद्धा मीच बनवलेलं लावते काही काही टाकून. बट आता नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल तेव्हा त्याचं पण तुम्हाला दाखवेल कसं बनवायचं. तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओखाली जास्तीत जास्त कमेंट करा, म्हणजे मला कळेल की खरंच मी जो व्हिडिओ बनवते तो तुम्हाला कामाला येतोय. सो भेटूया मग आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. पर्यंत तुम्ही पण हे टोनर बनवून बघा आणि रिझल्ट आला तर मला नक्की सांगा. मला तर आलेला आहे खूप छान रिझल्ट. सो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय.